आज सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझी आई माझ्या पलंगावर बसली होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कविता, आता तू मोठी झाली आहेस. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आईने माझा हात धरला आणि मग मला असे सांगितले आणि मग तिने खोलीच्या खिडक्या आणि दरवाजा बंद केले. मी गोंधळून आईकडे पाहत राहिले. याआधी ती माझ्याशी असे कधीच बोलली नव्हती. मग आई म्हणू लागली, मी तुला जे सांगू पाहते आहे त्याने तुझ्या छोट्या मनाला वाईट वाटू शकते. त्यामुळे तुझ्या हृदयाला त्रासही होऊ शकतो. म्हणूनच तू तुझ्या हृदयाला घट्ट धरून ठेव. मला वाटले की आई विनाकारण सनसनाटी पसरवत आहे. पण मी तिचे बोलणे ऐकून माझे हृदय बंद होऊ लागले. मला वाटले की तिने हे सर्व का आणि कोणत्या कारणासाठी सांगितले. तिने जे सांगितले ते मला अजिबात आवडले नाही. मला आईच्या ओठावर हात ठेवून सांगावेसे वाटले की यापेक्षा जास्त ऐकण्याची माझी हिंमत नाही. आई म्हणाली, कविता, आता तू तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहेस. जेवढे शक्य आहे तेवढे तुझ्या बापाच्या नजरेपासून दूर राहा. त्यांनी तुला बोलावले तर जाऊ नकोस. हे तुला माहीत आहे. तुझा बाप एवढा मोठा जुगारी आहे. तो तुला केव्हाही विकू शकतो, फक्त काही रुपयात. तुझ्या वडिलांनी काही खायला आणले तर ते खाण्यास नकार दे. ते तुझ्याच भल्यासाठी आहे. मी म्हणाले, आई, प्लीज माझ्यासमोर असे बोलू नकोस. मी अनेक तरुण मुली पाहिल्या आहेत ज्या त्यांच्या वडिलांसोबत खूप मोकळ्या असतात आणि मग माझे वडील माझ्यावर जीव ओततात. आई म्हणाली, हो हो, मी सगळं बघते. तो तुला मारायचा प्रयत्न करतोय. म्हणूनच मी तुला त्याच्यापासून दूर राहायला सांगत आहे. हे सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे. मी रागाने म्हणाले, मला असे काही नको आहे. मला माझ्या वडिलांपासून दूर राहायचे नाही. आईने जे सांगितले ते मला अजिबात आवडले नाही. मी रागाने पायाला लाथ मारली आणि खोलीच्या बाहेर आले. बाहेर माझा 6 वर्षाचा लहान भाऊ दरवाजाजवळ कान लावून उभा होता. तो म्हणाला, मला आधीच माहीत होतं की आई फक्त तुझ्यावरच प्रेम करते. माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. आई तुला गुपचूप खायला देत होती. मी माझ्या भावाचे बोलणे ऐकून हसले. मी म्हणाले, तू काय बोलतोयस? सगळेच तुझ्यावर खूप प्रेम करतात. अजून किती प्रेम हवे? तो म्हणाला, मग मला पण सांग. आई रूम बंद करून काय बोलत होती? मी म्हणाले, आई काहीतरी महत्त्वाचं बोलत होती. प्रतीकने होकार दिला आणि मग अंगणात खेळायला लागला. थोड्या वेळाने पप्पा पण घरी आले. त्याने हातात जिलेबी धरली होती. घरी येताच तो मला हाक मारायला लागला, बघ कविता, मी काय आणलंय तुझ्यासाठी. मी वडिलांकडे धावत जाऊन त्यांच्याजवळ बसले. त्यांनी मला आणि प्रतीकला स्वतःच्या हाताने जिलेबी खायला सुरुवात केली. आई म्हणाली, इकडे ये, माझे ऐक. मी तिच्याकडे दुर्लक्ष केले, लक्ष दिले नाही आणि बोलत राहिले आणि पप्पांजवळ बसून जिलेबी खात राहिले. आणि मग पप्पा आंघोळीला गेले. मग आईने माझा हात धरून मला खोलीत नेले आणि माझ्या तोंडावर जोरात चापट मारली. ती म्हणाली की मी जे बोलते त्याचा तुझ्यावर परिणाम होत नाही. मी तुला तुझ्या वडिलांजवळ बसू नकोस असे सांगितले होते, पण तू येताच त्यांच्याजवळ जाऊन बसलीस. म्हणजे आईच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही. मी म्हणाले, आई, मला पप्पा आवडतात. ते माझे वडील आहेत आणि मी त्यांची मुलगी आहे. मी त्यांच्या शेजारी बसणार नाही तर मी कोणाच्या शेजारी बसणार? आईने मला मिठी मारली आणि रडत म्हणाली, कविता, मी तुझ्यापासून सत्य लपवून ठेवले आहे. ही माझी चूक आहे. मी तुला सर्व काही आधीच सांगायला हवे होते. मी म्हणाले, आई, काय झालं आहे? तेवढ्यात वडिलांचा आवाज आला. त्याने विचारले, कविता आणि प्रतीक, कुठे आहात तुम्ही दोघे? मी आईकडे बघितले तर आई म्हणू लागली की प्रत्येक नवरा बायकोला हाक मारतो. मग तुझे वडील फक्त तुला आणि प्रतीकलाच का हाक मारतात? मी माझे खांदे सरकावले आणि मग आई म्हणाली की तुला अजून समजले नाही. तू मूर्ख आहेस. असे वाटते की प्रत्येकजण तुझ्यासारखा आहे, पण तसे नाही. आई मला अजून काही सांगणार होती तेवढ्यात बाबा खोलीत शिरले आणि म्हणाले, काय झालं? आई आणि मुलगी, तुम्ही दोघे काळजीत का बसलात? तुम्ही ठीक आहात ना? आई घाबरली आणि म्हणाली की कविताला डोकेदुखी आहे म्हणून ती खोलीत बसली आहे. पप्पा म्हणाले, कविता बेटा, सर्व ठीक आहे ना? मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. पप्पा खूप उत्सुकतेने माझ्याकडे आले आणि माझा हात धरला. आईने पटकन माझा हात धरला आणि मला तिच्यासोबत रूमच्या बाहेर नेले आणि म्हणाली, नाही, ती ठीक होईल. आईच्या वागण्याचं मला आश्चर्य वाटलं. आई आजच्या आधी असं काही बोलली नव्हती. जेवायला लागल्यावर सगळे मिळून जेवू लागले. आई भांडी उचलू लागली तेव्हा वडिलांनी हात वारे करून मला जवळ बोलावले. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले, आता तुला कसे वाटते? तुला काही डोकेदुखी आहे का? मी म्हणाले, नाही. पप्पा म्हणू लागले, कविता, आईच्या बोलण्याने काळजी करू नकोस. ती जरा थोडी वेडी आहे. ती कधीही काहीही बोलते. मी मान हलवली आणि उठले. मला भीती वाटत होती की जर तिने मला पुन्हा बाबांसोबत पाहिले तर आई पुन्हा रागावेल. हेही खरे होते की माझे वडील जुगारी होते, पण ते त्यांचे घर चांगले चालवत होते आणि ते रोज ऑफिसलाही जात असत. रात्र झाली. आई बाबांच्या खोलीतून भांडणाचे आवाज येऊ लागले. प्रतीक घाबरला. तो म्हणाला, दीदी, हे काय चालले आहे? मला खूप भीती वाटते. मी त्याला धीर दिला आणि काहीही बोलले नाही. सर्व काही ठीक होईल.
खोलीतून आईबाबांच्या भांडणाचा आवाज काही नवीन नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज त्यांच्यातल्या भांडणात माझं नाव पुन्हा पुन्हा येत होतं आणि माझं नाव ऐकून मी घाबरले होते. रात्र मिटलेल्या डोळ्यात घालवली. सकाळी वडील नाश्ता न करता घराबाहेर गेले होते. मी आईजवळ बसले आणि म्हणाले, आई, तू आणि बाबा रात्रभर का भांडत होतात? मग आई ढसाढसा रडायला लागली. तिच्या रडण्याने मला खूप वाईट वाटत होते. ती म्हणू लागली, कविता, आज मी तुला अशीच एक हकीकत सांगणार आहे. हे ऐकून तू कदाचित मला कधीच माफ करू शकणार नाहीस, पण तू माझं ऐकून घे. मी हे सगळं जाणून बुजून केलं नाही. तुझी आई त्यावेळी खूप खंबीर होती. काळाच्या हातून मला जगात दुसरा कोणताच आधार नव्हता, म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. आईचं बोलणं ऐकून मला खूप भीती वाटली. आई काय बोलणार आहे हे मला कळत नव्हते. मग मी आईला म्हणाले की खरी गोष्ट काय आहे. आई म्हणू लागली, कविता, तू 2 वर्षाची होतीस तेव्हा तुझ्या वडिलांचा अपघात झाला होता. माझे तुझ्या वडिलांवर खूप प्रेम होते. ही बातमी ऐकून मी रडायला लागले. पण माझ्या सासूबाई आल्या आणि मला शिव्या देऊ लागल्या. ती म्हणाली की तुझी पावले अपशकुनी आहेत. तुझ्यामुळेच माझ्या मुलाचा हा अपघात झाला आहे. माझे म्हणणे नीट ऐक. माझ्या मुलाला काही झाले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. ती म्हणाली, तो माझा पहिला नवरा आणि तुझा खरा पिता होता. या चित्रात आई नववधूच्या रूपात बसली होती आणि खूप आनंदी दिसत होती. माझ्यासोबत बसलेली व्यक्तीही खूप सुंदर होती. ते माझे वडील होते, पण मला त्यातलं काहीच माहिती नव्हतं. मी तो फोटो माझ्या पोटाजवळ नेला होता. आई म्हणाली, तुझ्या वडिलांचा मृतदेह घरी आल्यावर तुझ्या आजीने आम्हा दोघांना घराबाहेर हाकलून दिले. मी रडत राहिले, त्यांच्यासमोर विनवणी करत राहिले आणि तिला माझ्या पतीला शेवटचे भेटू द्या असे सांगितले. पण त्या स्त्रीने माझे ऐकले नाही. मी तुला माझ्या आईच्या घरी नेले, पण माझी आई खूप गरीब होती. माझे भाऊ काही काम करत नव्हते. माझे वडील खूप पूर्वी गेले होते. माझ्या कुटुंबियांनी आम्हा दोघांचा स्वीकार केला, पण परिस्थिती इतकी बिकट होती की तू सतत आजारी पडू लागलीस. मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं होतं. एके दिवशी माझी आई म्हणू लागली की मुली, तू पुन्हा लग्न कर. हे तुझ्या मुलीच्या कल्याणासाठी आहे. त्यावेळी मला आईचे म्हणणे अगदी योग्य वाटले. मी होकार दिला आणि म्हणाले, ठीक आहे आई, तू माझ्यासाठी एक नाते शोध. मी लग्न करायला तयार आहे. आई माझ्यासाठी नातं शोधू लागली आणि मग तिने माझ्यासाठी विनोदच्या नात्याला हो म्हटलं. तो माझ्याशी लग्न करायला तयार होता. मी फक्त त्याला हात जोडून विनंती केली की माझ्या मुलीचाही स्वीकार करा. तो म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या मुलीला माझ्याजवळ ठेवीन. मी म्हणाले, तू असं केलंस तर मी आयुष्यभर तुझी गुलाम राहील. तू म्हणशील ते करेन. तो आनंदी झाला आणि माझ्याशी लग्न करून मला त्याच्या घरी घेऊन आला. त्याने माझे म्हणणे ऐकले आणि तुला त्याच्या मुलीसारखे प्रेम करायला सुरुवात केली. घरात खाण्यापिण्याची कमतरता नव्हती. मी अजूनही माझ्या पहिल्या नवऱ्याबद्दल कुरकुर करत राहिले, पण तू सुरक्षित हातात आहेस आणि तुला कशाचीही कमतरता नव्हती याचा आनंदही होता. एके दिवशी माझी आई मला भेटायला आली तेव्हा विनोदने खूप गोंधळ घातला. तो म्हणू लागला की आज तुझी आई माझ्या घरी आली आहे. मी तिला पुन्हा इथे पाहिलं तर तुला घटस्फोट देईन. विनोदचे बोलणे ऐकून मी थक्क झाले. मी म्हणाले, माझ्या आईबद्दल असे शब्द का वापरताय? तेव्हा तो म्हणाला, या परिसरात माझा मान आहे. एवढ्या गरीब कुटुंबातील मुलीशी मी लग्न केल्याचे लोकांना कळले तर ते मला टोमणे मारतील. मला विनोदकडून अशा वागण्याची अपेक्षा नव्हती, पण मी मनावर दगड ठेवून विचार केला की माझी मुलगी इथे चांगली राहत असेल तर आईला भेटू नये. मी विनोदचा सल्ला स्वीकारला आणि माझ्या कुटुंबियाशी असलेले सर्व संबंध तोडले. पण आता मला समजले विनोदने माझ्याशी लग्न का केले आणि मग त्याने मला माझ्या नातेवाईकांपासून का दूर नेले. हा माणूस माझ्याशी एकनिष्ठ आहे असे मला वाटत असतानाच त्याने एक दीर्घ नियोजन केले. मला नंतर कळले की तुझे वडीलही जुगार खेळतात आणि ते तुझे खरे वडील नाहीत. त्यांनी मला हे सर्व सांगण्यास मनाई केली होती. मी त्यांचा शब्दही मान्य केला होता. त्यानंतर आमच्या घरी प्रतीकचा जन्म झाला. विनोद तुझ्यावर स्वतःच्या वडिलांप्रमाणे प्रेम करतो हे तुला कळायला लागलं होतं, पण हा माझा गैरसमज होता. सावत्र पिता कधीच खरा माणूस होऊ शकत नाही. मी म्हणाले, आई आता काय झाले? आई म्हणाली, काही दिवस डोळे कान उघडे ठेव, मग सगळं कळेल. मी काहीही बोलून तुला आणखी नाराज करू इच्छित नाही. तेव्हा माझा एक मुद्दा गंभीरपणे घे. विनोद तुझा खरा बाप नाही. तो तुझ्यासाठी अनोळखी आहे आणि आता तू मोठी झाली आहेस. त्याच्यापासून दूर राहा. एवढं बोलून आई माझ्यातून उठली तर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज माझे मन खूप घायाळ झाले होते. खरे सांगायचे तर माझ्या स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूचे मला अजिबात खेद वाटला नाही. ज्याला मी कधीही पाहिले नव्हते आणि ज्याचे नाव ऐकले नव्हते अशा व्यक्तीबद्दल अचानक ऐकून माझ्या हृदयात भावना उरल्या नाहीत. मी या व्यक्तीसाठी रडत होते ज्याला मी आयुष्यभर माझे वडील मानले. ती व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी कशी असेल,
म्हणूनच मी रडत होते. तो खरोखरच मेला असे वाटले. मी आतून दुःखाने भरून गेले होते. दिवसभर मी प्रेतासारखी खोलीत पडून होते. संध्याकाळी पप्पा कामावरून परत आले. तो मला आणि प्रतीकला बोलावत होता, पण मला उठायचे नव्हते. मग पप्पा माझ्या रूममध्ये आले. आईने दिवसभर रूममध्ये डोकावले नव्हते. पप्पा येताच ती पण तिथे आली. पप्पांनी विचारले, माझी गुडिया अशी का पडली आहे? आई म्हणाली की तिची तब्येत बिघडली आहे, म्हणूनच ती झोपली आहे. पप्पा भडकले आणि म्हणाले, चल उठ, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. आई म्हणाली, नाही, ती जाणार नाही. वडील आईकडे टक लावून पाहू लागले. मग मी पण अडवलं आणि म्हणाले, नाही पप्पा, मला कुठेही जायचं नाही. पप्पा माझ्याकडे पाहत राहिले आणि मग आई बाबांना सांगू लागली की मला माझ्या आईला भेटायचे आहे. पप्पा गर्जना करत आईला म्हणाले, आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मी तुला जे सांगितले ते विसरलीस का? मी तुला तू तुझ्या आईवडिलांशी काही संबंध ठेवणार नाही असे सांगितले होते. आई रडायला लागली आणि म्हणाली, विनोद, मला इतका छळू नकोस. वडील म्हणाले, तुला जे हवे ते बोल. कालही माझ्या बाजूने नकार आला आणि आजही माझ्या बाजूने नकार आहे. असे बोलून वडील बाहेर गेले. तर आई माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तुला तुझ्या वडिलांचा अभिमान दिसला का? तेव्हा माझ्या लक्षात आले की ज्याला मी देवदूत समजत होते ती खरोखर चांगली व्यक्ती नाही. त्याने माझ्या आईपासून तिचे जैविक नातेही हिसकावून घेतले होते. आज रात्री माझे वडील आणि आई यांचे मोठे भांडण झाले. सकाळी उठून कारण विचारल्यावर आईने सर्व हकीकत सांगितली. ती म्हणू लागली की वास्तविकता अशी आहे की विनोद तुझे तारुण्य आणि सौंदर्य पाहून लोभी झाला आहे. त्याला तुला एका श्रीमंताला विकायचे आहे. आईकडून हे ऐकून मी थक्क झाले. मी रडायला लागले. त्या दिवशी एक व्यक्ती आमच्या घरी आली. मी आईला विचारले की हा माणूस कोण आहे? तेव्हा आईने मला सांगितले की तो तुझा मामा आहे. मामा मला खूप विचित्र वाटत होता. आई मला म्हणाली, मामाकडे जाऊन त्यांना नमस्कार कर. तर मी दुरूनच त्यांना पाहत राहिले. बरं, वडिलांनी घरी येऊन माझ्या मामांना पाहिले तेव्हा त्यांना पुन्हा राग आला. ते आईला सांगू लागले की या व्यक्तीने आत्ताच माझे घर सोडावे, अन्यथा माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. पप्पा घराबाहेर गेले होते. मलाही आईचे वाईट वाटत होते, कारण आई खूप दिवसांनी भावाला भेटली होती. बरं, वडील पुन्हा घरी येण्यापूर्वीच मामा परतले होते. वडील घरी आल्यावर मी खोलीत लपून बसले. त्याने मला विकावे अशी माझी इच्छा नव्हती. मी आता सर्व वेळ घाबरले होते आणि एका रात्री एक अतिशय विचित्र घटना घडली. आई माझ्याकडे आली. तिने मला सांगितले की आज रात्री तुझा सावत्र बाप तुला विकणार आहे, पण मी तुला वाचवीन. त्या क्रूर माणसाच्या हातून मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही. असे म्हणत आईने माझ्या नाकावर रुमाल ठेवला आणि मी गाढ झोपेत पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी स्वतःला एका विचित्र खोलीत पाहिले. मी उठून बसले. मनात एक विचित्र भीतीची भावना निर्माण झाली. पण नंतर मला प्रतीक दिसला. माझ्यासोबत माझा भाऊ होता. खोलीतून बाहेर आल्यावर माझी नजर आईवर पडली. मी जाऊन आईजवळ बसले आणि म्हणाले, आपण कुठे आलो? आई म्हणाली, विनोद तुला रात्री विकणार आहे. मी तुझ्या मामाला फोन केला. देवाचे आभार मान की त्याने आम्हाला वेळीच वाचवले. आता आम्ही तुझ्या मामाच्या घरी आहोत आणि पूर्णपणे सुरक्षित आहोत. मी मान हलवली. मला खूप वाईट वाटले. माझी इच्छा आहे की ती अशी व्यक्ती असावी ज्याला मी माझे वडील मानते. तो असा निघाला. मामाचे घर अनोळखी होते. या घरात अनेक महिला आणि पुरुष होते. ते सर्व विचित्र होते. मला इथे बरे वाटत नव्हते. माझी आईही आमच्यापासून वेगळी राहत होती. 2 दिवस सुरळीत गेले, पण तिसऱ्या रात्री एक विचित्र घटना घडली. माझे मामाजे एकदा आमच्या घरीही गेले होते. ते दूध घेऊन माझ्याकडे आले आणि मला ते प्यायला सांगितले. तो माझ्या दिशेने जात असताना मी त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं. मी माझ्या मामाच्या हातातून दुधाचा ग्लास पकडला तेव्हा मामीने हातवारी करून मला तिच्याकडे हाक मारली. मी तिच्याकडे पाहिलं तर ती मला दूध प्यायला नकार देत होती. मग ती कोणत्या तरी बहाण्याने माझ्याकडे आली आणि तिच्या मामाला बोलण्यात गुंतवून टाकलं. तिने मला दूध सांडायला सांगितले. मला आश्चर्य वाटलं की हे सगळं का करत होती. दुधाचा ग्लास हातात घेऊन मी शांतपणे उभी होते. मग मामीने माझ्या मामाचा हात धरला आणि मला जबरदस्तीने तिच्यासोबत नेले. मामी मला मागून दूध न पिण्याचा इशारा करत होती. ते दूध सांडले होते. मला माझी मामी आवडत नव्हती. आम्ही आल्यापासून ती आमच्याशी बोलली नाही आणि आज जेव्हा मामाचे माझ्यावर प्रेम निर्माण झाले तेव्हा ती माझी सहानुभूती म्हणून आली होती. मी रागाने सर्व दूध प्यायले आणि माझ्या खोलीत येऊन पडले. काही वेळाने डोळ्यासमोर अंधार पडला. मी गाढ झोपेत बुडाले होते. माझे डोळे उघडले तेव्हा मी स्वतःला एका खोलीत पाहिले. ही कॉमन रूम नव्हती. मी उठून बसले. सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. जेव्हा मी स्वतःकडे पाहिले तेव्हा मी थक्कच झाले. मी वधूसारखी सजले होते. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि एक म्हातारा खोलीत शिरला. त्याला बघून मी घाबरले आणि म्हणाले, तू कोण आहेस? तो हसला आणि म्हणाला, आज रात्री तू माझी पाहुणी आहेस. माझे मन खूप घाबरले होते. मी त्याला त्या खोलीतून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर काय झाले मला काही आठवत नाही.
की सकाळ झाली तेव्हा मामा आले आणि मला घरी घेऊन गेले. मी विचारले, हे सर्व काय आहे? तो हसला आणि म्हणाला, ही आमच्या ठिकाणची प्रथा आहे. इथे मुली अशा राहतात. घरी पोचल्यावर खूप आवाज झाला. या सगळ्यांसाठी मी माझ्या आईला दोष दिला, पण तिने माझी एकही गोष्ट ऐकली नाही. आई म्हणू लागली की आता हे काम तुला आयुष्यभर करायचे आहे, त्यामुळे नाटक करण्याची गरज नाही. माझा धाकटा भाऊ माझ्या दिशेने बोलला तेव्हा माझ्या मामाने त्याला जोरात मारले आणि तो खाली पडला. त्याची अवस्था पाहून मी त्याच्याकडे धाव घेतली. आईसुद्धा म्हणाली, नाही की तू माझ्या मुलाला का मारलेस? आई समोर बसून सिगारेट ओढत होती. मी उघड्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होते. आज मला माझ्या आईचे कसले रूप दिसत होते. मामा म्हणाले, जर तुला तुझ्या भावाच्या जीवावर प्रेम आहे तर आजपासून हे काम नाकारू नकोस. माझ्यासोबत हे सगळं घडेल असे स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी खूप सन्माननीय जीवन जगत होते. माझे वडील, माझे सावत्र वडील निघाले आणि त्यांना मला विकायचे होते. तर खरी आई असूनही ती सावत्र आईसारखी होती. तिने माझे तारुण्य आणि सौंदर्य हिरावून घेतले होते. माझ्या धाकट्या भावासाठी मी या क्रूर लोकांपुढे शरणागती पत्करली आहे. आता जेव्हा मी स्वतःला आरशात पाहायचे तेव्हा मला भीती वाटायची. मला स्वतःचीच भीती वाटायला लागली होती. एके दिवशी अस्वस्थता इतकी तीव्र झाली की ती छतापर्यंत पोचली. काही वेळाने मला पावलांचा आवाज ऐकू आला. मी मागे वळून पाहिलं तर मामी उभी होती. ती माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती. मग ती म्हणाली, तुला बघून असे वाटते की तुला हे सर्व करायचे नाही. मग तू हे सगळं का करत आहेस? मी रागाने म्हणाले, तुझ्या पतीने माझ्या भावाला मारण्याची धमकी दिली आहे. जर मी त्याचे पालन केले नाही तर? मामी हळूच म्हणाली, अजून वेळ आहे, तू तुझ्या बाबांकडे जा. मी म्हणाले, तो माझा सावत्र पिता आहे आणि मला विकू इच्छितो. मामी माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाल्या, कोणता सावत्र बाप? मी बोलले, विनोद. मामीने तिच्या डोक्याला मारलं. ती म्हणू लागली, तू तुझ्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य नीट बघितले नाही का? तो तुझा सावत्र पिता नसून तुझा खरा पिता आहे. तो सावत्र पिता आहे हे तुला कोणी सांगितले? मी बोलले, आई म्हणाली होती. मामी म्हणाली, तुझी आई एक नंबर लबाड आहे. सावत्र बाप तुझा बाप नाही, तू तिची सावत्र मुलगी आहेस. ती तुझी सावत्र आई आहे. हे लोक खूप वाईट लोक आहेत. त्यांचा व्यवसाय काय आहे हे मला आधीच माहीत आहे. तुझी सावत्र आईसुद्धा तिच्या तारुण्यात हेच काम करायची. मग तिने एका श्रीमंत माणसाशी लग्न केले आणि त्याच्याबरोबर निघून गेली. त्याने तुझ्या सावत्र आईला 2 महिने सोबत ठेवले आणि नंतर घटस्फोट दिला. तेव्हा ती तुझ्या वडिलांना भेटली. तो एका श्रीमंत बापाचा मुलगा होता. तुझी खरी आई मेली होती. त्यावेळी तू 2 वर्षाची होतीस. काही कारणावरून कुटुंबावर रागावलेले विनोद आपले शहर सोडून येथे स्थायिक झाले. तुझ्या आईने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले होते. तो गरीब माणूस साधा होता आणि त्याने तुझ्या आईशी लग्न केले. जेव्हा त्याला तुझ्या आईची वास्तविकता कळली तेव्हा प्रतीकचा जन्म झाला होता. तू आणि प्रतीक ही विनोदची खरी मुले आहेत. तो इतका सभ्य माणूस होता की मुलांमुळे तो तुझ्या आईबरोबर राहत होता. असाच वेळ निघून गेला आणि त्या बिचाऱ्याने सर्व शालीनता गमावली. तो तुझ्या आईला सोडू शकत नाही कारण त्याचा मुलांवर वाईट परिणाम होईल. तथापि मला तुझ्या आईच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे लागेल. तिने तुला तुझ्या वडिलांच्या विरुद्ध कसे केले? खूप उशीर झालेला नाही की तिने तुझ्याशी खोटे बोलले. त्या रात्री मी त्या वृद्धाच्या दुधात झोपेचे औषध मिसळले जेणेकरून तुझी इज्जत आता सुरक्षित आहे. पण मी तुला जास्त काळ सुरक्षित ठेवू शकणार नाही. तुम्ही तुमच्या घरी परत जा. सर्व वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्यावेळी मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती. घरी पळत जाऊन वडिलांना मिठी मारावीशी वाटली. मी मामीचा हात धरला. मी म्हणाले की तू माझ्यावर इतकी दयाळू का होत आहेस? माझे म्हणणे ऐकून मामी रडतच म्हणाल्या, जी वेळ आता तुझ्यावर आली आहे ती माझ्यावरही आली होती. तुझ्या मामाने माझ्या आईवडिलांना फूस लावून माझ्याशी लग्न केले होते. मात्र लग्नानंतर त्याने मला चुकीच्या व्यवसायात भाग पाडले. सुरुवातीला मी खूप रडले आणि विनवणी केली. स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण काही करू शकले नाही आणि मला या पापाच्या दलदलीत जावे लागले. पण जेव्हा मी पाहिलं की तुलाही तेच करायला भाग पाडलं जातं तेव्हा मला वाटलं की मी स्वतःला वाचवू शकली नाही. पण तुला वाचवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्या रात्री त्या म्हाताऱ्याने तुला विकत घेतले होते तेव्हा मीही त्याच्या मागे गेले आणि म्हाताऱ्याच्या दुधात झोपेचे औषध मिसळले. त्यामुळे त्याला झोप लागली. आता तू पटकन येथून पळून जा. तुझ्याकडे फारच कमी वेळ आहे कारण आज रात्री तुझ्या मामांनी तुझ्यासाठी पुन्हा खरेदीदार तयार ठेवला आहे. आज रात्री मी तुला वाचवू शकणार नाही कारण तुझ्या मामाला शंका आहे की मीच त्या म्हाताऱ्याला औषध दिले. असं म्हणत मामी पटकन खाली उतरल्या. मी पटकन घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 8 वाजले होते. माझ्याकडे खरंच खूप कमी वेळ होता. मामा त्या ग्राहकाला केव्हाही आणू शकत होते. मी पटकन खाली उतरले आणि गेटच्या दिशेने पाऊल टाकले.
पण माझ्या सुदैवाने माझे मामा आणि एक माणूस आत येताना दिसले. मामाने माझा हात पकडून खोलीत ओढले. रात्री मला पुन्हा एका अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आले. आज रात्री मी कोणाची पाहुणी होती माहीत नाही. मी खूप हुशारीने त्याला दारू प्यायला लावली आणि तो नशेत झोपी गेला. मग मी पटकन त्या माणसाच्या खिशातून मोबाईल काढला. मी माझ्या वडिलांचा नंबर डायल केला आणि मी त्यांना संपूर्ण सत्य आणि माझ्या घराचा पत्ता सांगितला. काही वेळाने माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. मी दार उघडल्यावर आई म्हणू लागली, चल माझ्याबरोबर लवकर. मी त्यांच्यासोबत गेले, पण तेवढ्यात पोलीस आले होते. पोलिसांना पाहून आईला जीव गमवावा लागला. पोलिसांसोबत पप्पाही उभे होते. पोलिसांनी आई आणि मामाला पकडले होते. मला आणि माझ्या भावाला सोबत घेतले. यावेळी वडील आम्हाला त्यांच्या जुन्या घरी घेऊन गेले. त्या रात्री मामाने पप्पांना मारण्याचा प्रयत्न केल्याने ते बेशुद्ध झाले होते, असे पप्पांनी सांगितले होते. मग माझी आई आणि मामा आम्हा दोघांना घेऊन घरातून पळून गेले. आता आम्ही आमच्या आजी आजोबांसोबत राहतो. माझ्या आजीने मला आनंदाने स्वीकारले आहे आणि प्रतीक आणि माझ्या आत्या आणि काका या सर्वांचे आमच्यावर खूप प्रेम आहे. जनजीवन पुन्हा शांत झाले आहे. माझी आई आणि मामा तुरुंगात आहेत. आईने यापूर्वीही अनेक गुन्हे केले होते. मी देवाचे आभार मानते की त्याने मला वाईटांपासून वाचवले आणि माझी इज्जत सुरक्षित ठेवली आणि आता मी आणि माझा भाऊ माझ्या वडिलांसोबत आनंदी जीवन जगत आहोत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.